थालीपीठ हे महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि पौष्टिक असं नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी वापरला जाणारा उत्तम पर्याय आहे। अनेक धान्याचा यामध्ये वापर होतो। नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचं थालीपीठ जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यासाठी भाजणीचा वापर करतात। तर ती भाजणी कशी बनवायची म्हणजे हे पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आज शेअर करते। यामध्ये बऱ्याच धान्यांचा वापर केला जातो, म्हणून हे पौष्टिक पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि या पिठापासून थालीपीठ जर बनवले तर ते अगदी खमंग आणि कुरकुरीत असे तयार होतात। भाजणीमध्ये 10 ते 12 अशा धान्यांचा आपण वापर करू शकतो। हे धान्य मोजण्यासाठी आपल्याला एकाच वाटीचा वापर करायचा आहे। तर एकाच वाटीच्या सहाय्याने मी इथं 3 वाट्या ज्वारी घेतली, ज्वारी स्वच्छ करून घेतली आहे। त्यानंतर 1.5 वाटी मी तांदूळ घेते, कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल। अर्धी वाटी आपल्याला गहू घ्यायचे, गव्हामुळे थालीपीठ जे आहे ते तुटण्याची शक्यता कमी होते। त्यानंतर हरभरा डाळ 1 वाटी, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मी उडीद डाळ घेते, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, पाव वाटी इथे मी मटकी वापरली आहे। त्यानंतर अर्धी वाटी परत मी अख्खा मसूर जो आहे तोही वापरलाय, अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय, अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत। या धान्यांमध्ये तुम्ही नाचणी बाजरीचाही थोडा थोडा वापर करू शकता, तसंच हिरवे मूग पण तुम्ही वापरू शकता। हे सगळं धान्य जे आहे ते एकत्र करून घेतलंय। एका सुती कपड्याचा किंवा टॉवेलचा वापर इथं करायचा आहे आणि त्या टॉवेलने आपल्याला हे धान्य जे आहे ते पुसून घ्यायचं आहे। म्हणजे या धान्यांवरती काही पावडर वगैरे असेल तर ती पावडर आपण इथे पुसून घेतोय। तर हा जो टॉवेल आहे तो थोडासा ओला जरी असेल तरी काहीच हरकत नाहीये। धान्य भाजताना जाड बुडाच्या कढईचा वापर करायचा आहे आणि थोडं थोडं म्हणजे 3 ते 4 बॅच मध्ये हे आपल्याला धान्य जे आहे ते मंद आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचे। हे धान्य भाजताना घाई गडबड करायची नाही, गॅसची फ्लेम वाढवायची नाही। मंद आचेवरती छान खमंग असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे धान्य जे आहे ते भाजून घ्यायचे। भाजलेले जे धान्य आहे ते आपल्याला सुती आणि कोरड्या कपड्यावरतीच काढून घ्यायचे, म्हणजे पाणी जे आहे ते सुटणार नाही। अजून खुसखुशीत चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये काही गोष्टी ऍड करूयात। तर जे अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे घ्यायच्यात। धने घेतलेत मी, जिरे वापरले, काळी मिरी आणि मेथीदाणा घेतलेला आहे। यामध्ये ओवा आणि बडीशेप सुद्धा आपल्याला घालायची आहे। तर घरामध्ये अवेलेबल नव्हती, तुम्ही नक्की वापरा। इथे छान आपण हे सगळं परत खमंग भाजून घेतले आणि धान्यामध्ये ऍड केले। आता एक 15 ते 20 मिनिटे छान आपल्याला सगळं थंड करून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला ते हे सगळं दळून आणायचंय। पीठ दळताना एकदम बारीक असं पीठ दळायचं नाही, थोडंसं दरदर असं हे पीठ दळून आणायचंय आणि घरी जर दळणार असाल तर 2 नंबरच्या जाळीचा वापर करायचा आहे। मस्त आपलं इथं भाजणी जी आहे ती तयार झालेली आहे। पौष्टिक भाजणी, मसाले, भाज्या यांचा वापर करून थालीपीठ कसं बनवायचं हा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल। चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।